परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 17 व 18 फेब्रुवारी रोजी शहरातील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहाच्या बाजूला ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता हुतात्मा स्मारक राजगोपालच्या ग्रंथ उद्यानात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले। यावेळी शिक्षणाधिकारी आशा गरुड उपस्थित होते। सकाळी 11 वाजता कवी केशव वसेकर, एसडीएम दत्तू शेवाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी राजेंद्र काळे, सुनील हुसे, सहाय्यक ग्रंथालय संचालक उज संभाजीनगर बाश देवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं परभणी ग्रंथोत्सव 2024चं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सकाळी ग्रंथदिंडी निघाली, त्याचं उद्घाटन माननीय श्री आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक परदेशी साहेब आणि गरुड मॅडम यांचे उपस्थित झालेलं आहे। आणि ग्रंथोत्सव उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे साहित्यिक श्री केशवजी वसेकर सर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे प्रतिनिधी श्री शेवाळे सर आणि इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा ग्रंथोत्सवाचा उद्देशच आहे की आपल्या या जिल्ह्यातील जे काही साहित्यिक असतील, लेखक असतील, वाचक असतील, ग्रंथविक्रेते असतील, ग्रंथप्रकाशक असतील, सर्वांनी या 2 दिवसामध्ये एकत्र येऊन वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी जे काही कार्यक्रम करता येतील ते कार्यक्रम यामध्ये आयोजित केलेले आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर या ठिकाणी ग्रंथविक्रेत्यांचे स्टॉल, विशेषतः त्यामध्ये शासकीय प्रकाशनाचा स्टॉलवरची गर्दी अत्यंत आनंद देणारी अशी गर्दी आहे। की उद्देश असा आहे की यातून पुस्तकाची विक्री व्हावी, लोकांनी पुस्तकांचं वाचन करावं, वाचन संस्कृतीचं संवर्धन करावं। सोशल मीडियाच्या आहारी गेलेली जी पिढी आहे त्या पिढीला एक दिलासा देण्याचा हा ग्रंथोत्सव हा एक मुख्य कार्यक्रम असतो। आणि या ग्रंथोत्सवामध्ये आज यानंतर एक परिसंवाद आहे, नंतर कथाकथन आहे, उद्यासुद्धा परिसंवाद आहे, कवी संमेलन आहे, म्हणजे साहित्यिक कार्यक्रमाची सुद्धा या ठिकाणी रेलचेल आहे। त्यासोबतच पुस्तकांची सुद्धा मेजवानी। म्हणून मी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की या 2 दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा, कार्यक्रमाची शोभा वाढवावी, पुस्तकाची विक्री करावी, खरेदी करावी आणि आपल्या पाल्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊन यावं आणि वाचन संस्कृतीच्या या संवर्धनामध्ये आमच्या सर्वांना सहकार्य करावं। महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परभणी आयोजित 2 दिवसीय ग्रंथोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे। या ग्रंथोत्सवात भव्य असे ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथविक्री व साहित्य मेळावा आयोजित केला आहे। आजच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी सुरुवात होऊन उद्घाटन कार्यक्रमाचे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे। या परिसंवादाचा विषय भारतीय संविधान माझा अभिमान आहे, तर आजच्या शेवटच्या सत्रात कथाकथन आयोजित केले आहे। दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात परिसंवादातील विषय अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा कशी बनवली हा महत्त्वाचा विषय यात घेतला आहे। दुपारच्या सत्रात कवी संमेलन आयोजित केले आहे। या सर्व सत्रात ग्रंथप्रेमी मंडळींनी लाभ घ्यावा असे मी कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो।